हे माझी मुलगी. साहेब सोडा की हो मला. काय विचारलं मी तुला? माझी मुलगी कुठे? आम्हाला फक्त त्या बाईला रतन सेठच्या आधीच्या बायकोला पकडायची ऑर्डर होती हो बघा. अरे पण तिच्यासोबत लहान मुलगी होती ना, ती कुठे? साहेब शपथ घेऊन सांगतो बघा, आम्ही जेव्हा त्या बाईला ताब्यात घेतलं तेव्हा तिच्या सोबत कोणीच नव्हतं बघा. ती एकटीच पळत होती. आम्ही फक्त सुशिलाला ताब्यात घेतलं बघा. तिच्या सोबत कोणीच पोरगी नव्हती बघा. खरं बोलतोयस ना? मग ओवी गेली कुठे? मुलांनो, आजचा क्लास संपला, तुम्ही जाऊ शकता. अबीर, तिला सांग तिच्या बाबांचा फोन येतोय. तुझ्या बाबांचा फोन आहे. हे घे. हॅलो बाबा. ओवी बाळा, कुठेस तू? तिकडे कशी पोहोचलेस तू? काय झालंय? बाबा तू टेन्शन घेऊ नकोस, मी एकदम मस्त आहे. मगाशी ती माणसं माझ्या माग लागली होती ना, म्हणून मी या काकूंच्या घरी आले. त्यांनी माझा जीव वाचवला बाबा. खूप चांगली माणसं आहे ती. मला खायला दिलं, माझ्याशी गप्पा मारल्या. अरे बाबा तुला हे पण माहित नाही, मी आज गाणं गायले. बाबा मी यांना माझं नाव सांगू का? हो बाळा, सांग. जर ती माणसं चांगली असतील तर नाव सांगायला काही हरकत नाही. पण बाबा सुशीला काकू कुठे आहेत? त्या माझ्या सोबतच होत्या पण नंतर गायब झाल्या. ती माणसं सुशीला वहिनींना घेऊन गेली बाळा. काय सांगतोस? मग आता काय होणार बाबा? त्या काकूंना काही होणार तर नाही ना? काही नाही होणार, मी आहे ना. नको टेन्शन घेऊ तू. माहिती आहे ना तुला, सारंगचा वार काजाचे आरफार. हा बरं, ऐक ना बाळा, काकूंना जरा ऍड्रेस सांगायला सांग, म्हणजे मी येतो तुला तिकडे घ्यायला. हो बाबा. काकू माझ्या बाबांना पत्ता सांग. हो. अय्यो अय्यो, पत्ता मी सांगतो ना, एकदम करेक्ट सांगतो. अम्मा रेशनिंगच्या दुकानात जाण्यासाठी शोधत आहे, तू जा. यांच्याकडे मी बघतो, तू जा बिंदास्त. हे तुम्ही दोघं इथे बसा बरं. हॅलो. हा बोला. हा मी व्यंकटेश बोलतो. हा हा मुलगी एकदम सुखरूप असते. हा पत्ता घ्या लिहून. हा सांगा ना. ओके, थँक्यू. हा येतो मी. हो. अम्मा, मी रेशनिंग कार्डची पिशवी आताच विसरले. चल जा घेऊन ये. आणते. रेशनिंग कार्ड विसरते बघा, कशी पोरगी आहे. काय साहेब, ते तर कमिशनर पर्यंत हात पोचले असतात की हो तुमचे. डायरेक्ट सस्पेन्शनची ऑर्डर काढली की हो तुम्ही आमची. तुम्ही गुन्हेगारांची चाकरी करणार असाल आणि सामान्य माणसांवर अन्याय करणार असाल तर असंच होणार ना साहेब. साहेब चूक सुधारत असतो बघा मी. तुमची लगेचच मदत करतो बघा साहेब मी. पण साहेबांना माझ्या सस्पेन्शनची ऑर्डर मागे घ्यायला सांगा म्हणतो मी. हो प्लीज साहेब, प्लीज. आधी सुशीला वहिनी कुठे आहे ते सांगा मला, मग बघू ऑर्डरचं काय करायचं ते. मला माहित असतं बघा साहेब, मी सांगतो बघा तुम्हाला, मदत करतो साहेब.
रतनने तिला गोदामात लपून ठेवलेलं असतं. पण साहेब सांभाळून, तिकडचे सगळे रस्ते डेंजर, एकदम डेंजर. साहेब मी फक्त लोकेशन देऊ शकतो बघा. तिकडे येऊन मदत करायची माझी हिंमत नसते बघा. साहेब तुम्हाला जाऊन त्या बाईला सोडवावा लागणार म्हणतो बघा मी. ठीक आहे चालेल, मला लोकेशन पाठवा, मी बघतो काय करायचं. आत्ता पाठवतो बघा साहेब. माझा बाबा का आला नाही अजून? अगं कशाला काय करतेस? तुझा बाबा जरी आला नसतो ना तरी चांगलंच होईल बघ. अरे असं का बोलतोस तू? अगं तुझे बाबा आले ना मग ते तुला घेऊन जातील. मग तू गेल्यावर माझ्यासोबत खेळायला कोण असणार? मग तुझे जर बाबा नाही आले तर तू इथून जाणारच नाहीस. मग आपण रोज नवीन नवीन गाणी गाऊ, मज्जा करू, आईस्क्रीम खाऊ. अरे फेडायस का तू? मी पुण्यावरनं येईल तुला बेळगावला भेटायला. खरंच? प्रॉमिस? प्रॉमिस. मग मी पण येईल तुला भेटायला. प्रॉमिस? प्रॉमिस. व्यंकटेश, व्यंकटेश. कोण कोण आपण? मी फोन केला होता ना तुम्हाला. ओवीचा बाबा. ओ रतनला मारलेला सुपर हिरो. वेलकम वेलकम. ओवी कुठे? ओवी बोलवतो हा. ए ओवी, ओवी बघ कोण आलं. बाळा, माझं बाळ ग ते. घाबरली होतीस? नाही बाबा, इथल्या काकूंनी आणि आबीने मला भीतीच वाटून नाही दिली. ओ सुपर हिरो. काय रे पाव किलो, इथे राहतोस का तू? हो, आम्ही दोघांनी खूप मज्जा केली. चांगलीच गट्टी जमली दिसते यांची. आता आला आहात तर थोडा वेळ थांबा. माझी आई रेशन आणायला गेली येईल थोड्या वेळात. तिला भेटूनच जा. हो थोडा वेळ थांबा. हा तिला भेटूनच जा. नाही नाही, मी आता निघतो. जरा घाई गडबड आहे, जरा काम आहे माझं म्हणून. अहो असं काय करता? थोडं पाणी, चहा काहीतरी घेऊन जा. व्यंकटेश ऐका माझं प्लीज, मला जाऊ दे आता, मी येईन नंतर प्लीज. हा ओके. ओवी सर. वहिनी बोला. हॅलो सारंग, अरे काय आहे हे? मी कधीपासून फोन ट्राय करते, काळजी लागलीये मला. बेळगावातच आहात ना दोघं? तिकडे कसं आहे सगळं? ठीक आहे ना? हो बेळगावात आहोत आम्ही, काही टेन्शन नाही, सगळं ठीक आहे. निघतोच आहोत, झालंय आमचं काम. बर, काही हरकत नाही. माझी ओवी कुठे आहे? मला बघायचंय तिला. करमतच नाहीये घरात तिच्याशिवाय. जरा दे ना तिच्याकडे फोन, बोलू देत थोडं. मला तिचा आवाज ऐकायचा आहे. कालपासून तुम्ही गेलात तेव्हापासून आवाजच नीट नाही ऐकलाय तिचा. दे ना जरा तिला फोन. ओवी बरी आहे, काही टेन्शन नाही वहिनी. हो पण मला बघायचंय तिला. दे ना तिला फोन. सारं देतो. ओवी इथे काय घडले सांगायचं ना काकूंना. धर. हॅलो. ओवी, माझं बाळ, कशी आहेस बाळा तू? मी ठीक आहे. ओवी चल मध्ये बसून बोलू. चल 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 लवकर. अरे